चला प्रेझेंटची मार्क करा पटकन. ओके आयशा, आज कोणती ओरल झाली? आज आज मॅथमॅटिक्सची. आणि उद्या कम्प्युटर आहे का? येस टीचर. ओके आय डोंट हॅव कम्प्युटरचं काही बुक वगैरे नाही आहे माझ्याकडे, सो आय कॅन टेक युअर रिव्हिजन. पण जेव्हा बाकीच्यांचा अभ्यास चालू असेल तुम्ही पण तुमचा कम्प्युटरचा अभ्यास करायचा. ओके, आपण अगोदर तुमचे लेसन घेऊया ओके इंग्लिशमध्ये. टीचर. आणि शेवटची 20-25 मिनटं मी सगळ्यांचा अभ्यास घेणार आहे. लाईक फर्स्टवाल्यांचा रिद्धी आणि ममताचं नाही, पण मनोदयवाल्यांची एक्झाम चालू आहे आणि उद्या EVS आहे बरोबर. आणि त्यानंतर जिज्ञासा इज ऑल्सो हॅव्हिंग द EVS. ओके, मग त्यांचे ओरल घेताना तुम्ही सुद्धा अभ्यास करायचा. ओके, चला वी विल स्टार्ट विथ सेकंड स्टँडर्ड. कनिष्का इज देअर? नो मॅम, ॲबसेंट. नो. ओके, सेकंड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. सगळ्यांनी लक्ष द्या, खूप मस्त एका गोष्टीप्रमाणे तुम्हाला ऐकायला मजा येणार आहे बघा. एक महाभारतातली गोष्ट आहे. ओके, स्टोरी टाईम. व्हॉट डू यू सी? म्हणजेच तुला काय दिसतंय? एक गोष्ट आहे मस्त, पहा. सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय? येस मॅम. येस टीचर. चला येस आता टीचर. आपण सुरुवात करूया. येस दिस टीचर. इज अ स्टोरी फ्रॉम महाभारत. ही एक येस महाभारतातली टीचर. गोष्ट. येस येस, समजलं मला. चला लक्ष द्या आता. कोणीच माईक चालू करणार नाही. ही एक महाभारतातली गोष्ट आहे. अर्जुन, द प्रिन्स, हिज ब्रदर्स अँड कझिन्स were being trained in archery and warcraft by the great teacher द्रोणाचार्य. बघा, ही गोष्ट कशातली आहे? महाभारतातली. महाभारतात 5 पांडव होते. येस, माहिती आहे ना सगळ्यांना. आणि त्यापैकी हे सगळे राजकुमार होते. मग त्या अर्जुन आणि त्याचे 5 भाऊ, त्याचे 4 अजून भाऊ, या सगळ्यांना त्यांचे गुरु द्रोणाचार्य हे धनुष्यविद्या शिकवत होते. Once Dronacharya called all his students. He said, I would like to see how you are practicing your archery skill. I will take a test. एक दिवशी काय झालं? द्रोणाचार्यांनी त्यांच्या सगळ्या शिष्यांना बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही जी धनुष्यविद्येचा सराव जो करत आहात तो कसा चालला आहे? तुम्ही कुठपर्यंत धनुष्यविद्या आता शिकला आहात? हे मी आता पाहणार आहे. चला, त्याच्यासाठी तुम्हाला आता एक परीक्षा द्यायची आहे. तुमची कशी परीक्षा घेतली जाते? अभ्यास तुम्हाला शिकवला जातो आणि त्यानंतर तो अभ्यास नक्की तुम्ही करताय की नाही हे पाहण्यासाठी तुमची एक्झाम होते ना, जशी आत्ता चालू आहे त्याच प्रकारे त्यांची धनुर्विद्येची परीक्षा चालू आहे बघा. सो द्रोणाचार्य कॉल्ड ऑल द स्टुडंट्स टुगेदर. मग द्रोणाचार्यांनी सगळ्या शिष्यांना एकत्र बोलवलं. ही प्लेस्ड अ वुडन पॅरट ऑन अ ब्रांच ऑफ ट्री. त्यांनी काय केलं? हे बघा, इथे झाडाच्या फांदीला एक लाकडाचा पोपट बांधला. दिसतोय ना सगळ्यांना? बघा इथे. ओके. He said, now all of you get ready with your bow and arrow for the test. मग ते काय म्हणाले? आता तुम्ही सगळ्यांनी तुमचं धनुष्य आणि बाण घेऊन या परीक्षेसाठी तयार राहा. Look at the wooden bird on the branch of the tree. You have hit exactly its eye. मग त्यांनी काय सांगितलं? बघा, तो लाकडाचा पक्षी दिसतोय ना, जो झाडाला टांगलेला आहे. तुम्ही त्या पक्षाचा, तुमच्या बाणाचा निशाणा त्या पक्षाच्या डोळ्यालाच लागायला पाहिजे. एक्झॅक्ट त्याच्या डोळ्याला तुम्ही भेदलं पाहिजे. ऑल ही स्टुडंट्स वेर एक्सायटेड. आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती.
दे स्टूड इन अ लाईन फॉर द टेस्ट आणि ते एका ओळीत बघा इथे दाखवल्याप्रमाणे या परीक्षेसाठी ते सगळे एका लाईनमध्ये उभे राहिले. फर्स्ट केम भीम. पहिल्यांदा भीम आला. स्ट्रेच हिज बो अँड सेट हिज ॲरो. त्याने धनुष्य ओढलं आणि त्याचा बाण लावला. ॲज ही वॉज अबाउट टू शूट द वुडन बर्ड्स आय, द्रोणाचार्य सेड. आणि तो त्या पक्षाचा डोळ्याला निशाणा करणार इतक्यातच द्रोणाचार्य म्हणाले, वेट भीम, टेल मी व्हॉट डू यू सी. भीमा, थांब, सांग मला तुला काय दिसतंय. भीम रिप्लाइड, गुरुजी, आय सी द स्काय, द क्लाउड्स अँड द सन. मग तो भीम काय म्हणाला, गुरुजी मला ढग दिसतात, मला आकाश दिसतंय, ढग दिसतात आणि सूर्य दिसतोय. द्रोणाचार्य सेड, भीम, यू विल नॉट शूट द वुडन बर्ड राईट नाव. मग द्रोणाचार्य म्हणाले, भीम तू आता त्या लाकडी पक्षाला निशाणा बनवायचा नाहीस आणि त्याला बाजूला केलं. देन केम युधिष्ठिर. मग युधिष्ठिर आला. द्रोणाचार्य आस्क्ड हिम द सेम क्वेश्चन, टेल मी व्हॉट डू यू सी. द्रोणाचार्यांनी त्याला सुद्धा विचारलं, सांग मला तुला काय दिसतंय. युधिष्ठिर रिप्लाइड, गुरुजी, आय सी द वुडन बर्ड, द ब्रांचेस अँड द ट्री टू. मग युधिष्ठिर काय म्हणाला की गुरुजी मला लाकडाचा पक्षी दिसतोय, झाडाच्या फांद्या दिसतात आणि झाड सुद्धा दिसतंय. नो सेड द्रोणाचार्य, यू आर नॉट रेडी टू शूट इट. मग द्रोणाचार्य काय म्हणाले, नाही तू सुद्धा आता बाण मारण्यासाठी तयार नाही आहेस. ऑल द स्टुडंट्स वेर आस्क्ड द सेम क्वेश्चन. मग सगळ्या विद्यार्थ्यांना गुरुजी हाच प्रश्न विचारत. अँड दे ऑल टोल्ड अबाउट मेनी थिंग्स दे सॉ अराउंड. आणि प्रत्येक विद्यार्थी त्यांना जे जे गोष्टी दिसत होत्या त्यांच्या आजूबाजूला त्याच्याबद्दल सांगत असे. दे टोल्ड दॅट दे कुड सी द स्काय, द क्लाउड, द सन, द ट्री, द ब्रांच, द वुडन बर्ड अँड देअर फ्रेंड्स टू. मग त्यातील काही विद्यार्थी म्हणत की आम्हाला तर आकाश दिसतंय, आम्हाला ढग दिसतात, सूर्य दिसतोय, झाड दिसतंय, झाडाच्या फांद्या दिसतात, लाकडाचा पक्षी दिसतोय आणि मित्र सुद्धा दिसतात. बट द्रोणाचार्य वॉज नॉट हॅपी विथ देअर आन्सर. पण द्रोणाचार्यांना हे उत्तर अपेक्षित नव्हतं. ते त्यांच्या या उत्तरावर खुश नव्हते. ही स्टॉप्ड एव्हरीवन. त्यांनी सगळ्यांना थांबवलं. नोबडी गॉट अ चान्स टू शूट द वुडन बर्ड. आणि त्या लाकडी पक्षाला भेदण्याचा किंवा त्याला मारण्याचा चान्स कोणालाच नाही मिळाला. फायनली इट वॉज अर्जुन्स टर्न. आता अर्जुनाची वेळ आली होती. अर्जुन वॉज व्हेरी गुड ॲट आर्चरी. अर्जुन हा धनुर्विद्येत खूप पारंगत होता. व्हेन ही केम फॉरवर्ड, द्रोणाचार्य आस्क्ड हिम द सेम क्वेश्चन. जेव्हा अर्जुन त्या पक्षाला मारण्यासाठी पुढे आला तेव्हा द्रोणाचार्यांनी त्याला सुद्धा तोच प्रश्न विचारला, व्हॉट डू यू सी अर्जुन. अर्जुना सांग तुला काय दिसतंय. अर्जुन लुक ॲट द वुडन बर्ड अँड फोकसिंग ऑन इट्स आय, ही रिप्लाइड, गुरुजी, आय कॅन सी ओनली द आय ऑफ द वुडन बर्ड. अर्जुन त्या लाकडी पक्षाकडे पाहत राहिला आणि त्याच्या डोळ्याकडे त्याने लक्ष वेधलं आणि तो गुरुजींना म्हणाला, गुरुजी मला फक्त त्या लाकडी पक्षाचा डोळा दिसतोय. व्हॉट एल्स डू यू सी आस्क्ड द्रोणाचार्य. मग द्रोणाचार्याने विचारलं, अजून तुला काय दिसतंय. नथिंग एल्स बट द आय ऑफ द वुडन बर्ड, दॅट इज ऑल आय कॅन सी, रिप्लाइड अर्जुन. मग द्रोणाचार्यांनी त्याला परत विचारलं, अजून काय दिसतंय तुला. अर्जुन म्हणाला, नाही, काहीच नाही, मला फक्त त्या लाकडी पक्षाचा डोळा दिसतोय. शूट सेड द्रोणाचार्य हॅपीली अँड अर्जुन शॉट द ॲरो. इट हिट द वुडन बर्ड्स आय एक्झॅक्टली. द वुडन बर्ड फेल डाऊन. मग द्रोणाचार्यांनी अर्जुनाला बाण सोडण्याचा आदेश दिला. अर्जुनाने त्याच्या धनुष्यातून बाण सोडला आणि तो बाण बरोबर जाऊन त्या पक्षाच्या डोळ्याला लागला आणि तो लाकडाचा पक्षी खाली पडला. द्रोणाचार्य पॅटेड ऑन अर्जुन्स बॅक अँड सेड, फोकसिंग ऑन युअर गोल हेल्प्स यू टू अचीव्ह इट. मग द्रोणाचार्यांनी अर्जुनाला शाबासकी दिली आणि म्हणाले, जर तुम्हाला जी गोष्ट हवी आहे, तुमचं जे गोल आहे, तुम्ही जर त्याच्याचकडे लक्ष दिलं तर ती गोष्ट तुम्हाला लगेच मिळेल. ओके. आणि अशा तऱ्हेने आपली गोष्ट संपली. छान होती ना.
येस. Yes, teacher. Yes, ma'am. ओके. सेकंड स्टँडर्ड सगळ्यांना समजली? Yes, ma'am. ही गोष्ट तुम्हाला धाड्याच्या Yes, रूपात ma'am. होती. ओके. मग आता Yes, इथे teacher. प्रश्न. येस येस. ओके. आता इथे Yes, प्रश्न आहेत बघा. हु वॉज द्रोणाचार्य? सांगा, हु वॉज द्रोणाचार्य? कोण सांगणार? येस. Dronacharya was the great teacher of Arjun and his brothers. Okay? Yes? लिहिता येतील का याचे आन्सर्स? सांगा. Yes, teacher. सगळ्यांना लिहिता येतील का सांगा, की मी शोधून देऊ? शोधून द्या. Yes, teacher. शोधून द्या. ओके. ओके, थांबा, इथे एडिट होतंय का बघूया. इथे दिसतंय मार्क केलेलं? तुमच्या बुकमध्ये पण करा. चला, याच्यात तुमचा पहिल्या प्रश्नाचा आन्सर आहे. कसं लिहिणार? द्रोणाचार्य वॉज द ग्रेट टीचर ऑफ अर्जुन अँड हिज ब्रदर्स अँड कझिन्स. ओके, केला मार्क? जिज्ञासा, आयशा, सारांश, देवांक, वल्लभ? Yes, teacher. केलं? Yes, teacher. सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट वेअर अर्जुन अँड हिज कझिन्स बिंग ट्रेन इन? अर्जुन आणि त्याच्या कझिन्सला काय शिकवलं जात होतं? दे वेअर आता हे मार्क करा. थांबा. आता काय मार्क करणार? दे वेअर बिंग ट्रेन ट्रेन इन आर्चरी अँड वाईट वॉरक्राफ्ट. चला, ह्या दोन ओळी मार्क करा. हे आहे तुमचं दुसऱ्याचा आन्सर. फक्त त्याच्या पुढे दे लिहा. दे वेअर बिंग ट्रेन इन आर्चरी अँड वॉरक्राफ्ट. केला मार्क? चला पटकन, बी फास्ट. केला. ओके, Yes, केला teacher. सगळ्यांनी? आयशा, देवांग? डन? आयशा, नेक्स्ट बघा. व्हॉट डिड द्रोणाचार्य आस्क द स्टुडंट्स टू डू? Yes, teacher. द्रोणाचार्यांनी मुलांना काय करायला सांगितलं? All of you get ready with your bow and arrow for the test. चला, हे मार्क करा. या प्रश्नांची उत्तरं एक्झॅक्टली कशा प्रकारे लिहायची ती तुम्हाला मी प्रश्न उत्तर असं करून तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवेल. ओके, फक्त इथे सध्या तुम्ही मार्क करून घ्या. भेटला? केला? Yes, teacher. करा पटकन. कशाचा आन्सर आहे हा? थर्ड.
केला. नंतर फोर्थ आहे, व्हाय डिड द्रोणाचार्य नॉट लेट भीम अँड युधिष्ठिर शूट द वुडन बर्ड. ओके, का नाही त्यांनी भीमला आणि युधिष्ठिरला त्या वुडन बर्डला शूट करून दिलं? बिकॉज भीम सी the sky, the cloud and the sun, and Yudhishthir see the wooden bird, the branches and a tree too. ओके, फक्त मार्क करून ठेवा आन्सर कसा बनवायचा ते मी तुम्हाला बनवून पाठवेन. ओके, केलं मार्क? हे आहे तुमचं फोर्थचं आन्सर. डन. सेकंड स्टँडर्ड. सांगा पटकन, झालं का? व्हॉट डिड अर्जुन सी? अर्जुनने काय पाहिलं? अर्जुनने काय पाहिलं? अर्जुन कॅन सी ओनली द आय ऑफ द वुडन बर्ड. हे आहे तुमचं फिफ्थचं आन्सर. फिफ्थ. अंडरलाईन करायला एवढा वेळ का लागतोय तुम्हाला? आता प्रश्नांची उत्तरं पण मीच शोधून दिली. चला पटकन. फोर्थचं सांगा. फोर्थचं हे 2 लाईन्स. झालं. नेक्स्ट बी बघा. बी, फाइंड आउट द फॉलोइंग फ्रॉम द स्टोरी. सांगा 2 नेम्स ऑफ पर्सन. कोणत्याही 2 व्यक्तींची नावं सांगा. स्टोरीमध्ये कोणाकोणाची नावं आली सांगा पटकन. अर्जुन. अर्जुन आणि अर्जुन, अर्जुन. भीम, युधिष्ठिर, द्रोणाचार्य. अर्जुन त्यापैकी सहदेव. अर्जुन नाही, सहदेव. नाही, सहदेवाचं नाव नाहीये इथे बघा. फक्त 4च नावं आहेत. अर्जुन, भीम, द्रोणाचार्य आणि युधिष्ठिर आहे. युधिष्ठिर. ओके. ओके, त्यापैकी कोणाचीही दोघांची नावं लिहा. नंतर नेम ऑफ द स्पोर्ट. कोणता स्पोर्ट चालू आहे इथे? आर्चरी. कोणता? आर्चरी. आर्चरी. थर्ड आहे नेम ऑफ 2 थिंग. कोणत्याही 3 वस्तूंची नावे सांगा याच्यातल्या. सांगा. वुडन बोट, बर्ड. वुडन बर्ड, ट्री, वुडन बर्ड, ट्री, हाऊस. बो, ॲरो. हाऊस इज नॉट ओव्हर देअर. हाऊस कुठे आहे? ओके, ते. ओके, पण जे आलेत गोष्टी त्यांची नावं सांगा. ओके. त्यानंतर नेम ऑफ 3 थिंग सीन इन द नेचर. आता तुम्हाला इथे निसर्गात दिसणाऱ्या 3 गोष्टींची नावे सांगा. काय ट्री. काय दिसतं? स्काय, स्काय. ट्री, ट्रीज. वुडन बर्ड. ब्रांचेस, ब्रांचेस. ओके, ब्रांचेस. मग आता तुम्ही काय करायचं माहितीये? क्वेश्चन नंबर बी लिहा तुमच्या बुकमध्ये. आता क्वेश्चन नंबर बी. ए नाही लिहायचा. ए मी तुम्हाला पाठवणार आहे, तीच उत्तरं लिहायची. बी लिहा. ओके. आता ह्याचं उत्तर द्या. हू सेड द फॉलोइंग. कोण म्हणालं? गुरुजी, आय सी द स्काय, द क्लाउड अँड द सन. सांगा कोण म्हणाला असं? भीम. भीम. यू आर नॉट रेडी टू शूट एट. कोण म्हणाला असं?
द्रोणाचार्य. Arjun. गुरुजी, आय कॅन सी ओनली द आय ऑफ द वुडन बर्ड. कोण म्हणाला? Arjun. येस, व्हेरी गुड. मग फक्त बीचे आन्सर्स आता पटकन लिहून काढा बुकमध्ये. पेज नंबर 54 बी. ओके, चला. नाव पियुष इज देअर ना? ओके. पियुष, पेज नंबर 42 काढायचं आहे. पियुष, माईक ऑन कर. आवाज येतोय ना माझा? Yes, 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 teacher. Teacher Carla. ओके. पियुष, माईक ऑन कर आत्ता. लेट मी चेक. केला टीचर. हां, आत्ता मला आवाज येतोय. चला. हे शब्द वाचून दाखवायचे आहेत मला. पेज नंबर आहे तुझा 42. ओके, वाच. 42. Fox, ox, box, toy, boy. आता इथे या शब्दांच्या जोड्या लावायच्या आहेत. हे तू तुझ्या नोटबुक वर्कबुकमध्येच सॉरी, तुझं जे टेक्स्टबुक आहे, पुस्तक आहे, त्याच्यातच करायचं. ओके. त्यानंतर इथे काही शब्द दिले आहेत. ओके, ते सुद्धा मॅच करायचे आहेत. या सगळ्याचे स्पेलिंग मला वाचून दाखव. जेवढे शब्द तुला या बास्केटमध्ये दिसत आहेत ते. Cat, कॅट cat, नाही, बघ नीट वाट. हां, goat, गॉट, GOT, god, गॉट. heart, nut, dog, pot, hawk, box, top, boy, box, फॉक्स, fox, जॉय, Joy, जॉय. joy. ओके, आता इथे काय सांगितलंय हे तुला याच्यात नाही लिहायचं. नोटबुकमध्ये नको लिहू. फक्त नोटबुकमध्ये हे 5 शब्द लिही आणि नंतर बाकीचं जे आहे ते पुस्तकात कर. इथे पिक्चर दिलेत, ते पिक्चर बघून स्पेलिंग मॅच करायचे आणि इथे पण शब्द दिलेत, ते बास्केटमधल्या शब्दाला मॅच करायचे इथं दाखवल्याप्रमाणे. ओके, समजलं पियुष काय करायचं आहे? Oh, येस पियुष. teacher. हां, ओके. नाव ममता.
तोपर्यंत फर्स्ट स्टँडर्ड इंग्लिश मीडियम मनोदय स्कूल म्हणजे आराध्या, देन Teacher. आरुष आणि यश, तुम्ही अभ्यास Teacher. करायचा आहे तुमच्या ओरलचा. काय झालं? अभ्यास का दिलं? आयशा, ते आपण क्वेश्चन बघितले ना, त्यातला बी सॉल्व करायचा आहे. बी लिहायचं आहे. ए आणि सी तुम्ही होमवर्कला करणार. ए ची उत्तरं मी तुम्हाला सगळी पाठवून देईन. ओके, समजलं आयशा? Okay, teacher. Teacher, जिज्ञासा complete. ओके, ममता माईक ऑन करायचा आहे. येस, ममताचा माईक ऑन करा. ममता इज देअर. ममताचा माईक चालू करा. Yes, teacher. ओके, ममता पेज नंबर काढायचा आहे 45. 45 Yes, teacher. हां, आता माझ्यासोबत माझ्या मागे शब्द बोलायचे आहे. वॅन, वॅन. Yes, व्हेजिटेबल्स, one. Yes, van. Van. वायलिन, Vegetable. वल्चर, Violin. वल्चर, Writer. Vehicle. वुमन, Woman. वॉच, Watch. वॉल, Watch. Ball. वेल, Watch. Wheel. एक्स, ऑक्स, मिक्सचर, Mixture. योक, Yes, झेब्रा, zebra. झिरो, Zero. झिप. ओके, आता हे सगळे शब्द ज्याचे चित्र काढता येतील त्याचे चित्र काढायचे आणि ज्याचे नाही येणार ते तसेच लिहायचे आणि लिहिताना स्पेलिंग बोलून वाचायचे. काय झालं? नाही काढायची, शब्द लिहायचे आणि लिहिताना स्पेलिंग बोलून लिहायचं. ओके, मग स्पेलिंग पाठ होणार. शब्द काय आहे ते आता Okay, वाचले ना आपण. ओके, स्टार्ट रायटिंग. फर्स्ट स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. रिद्धी, आराध्या, ओके, ओनली यू आणि यश. ओके,
Jignasa, if you have done, be ready for your EVS oral. Yes, येस आपण तुला कोणकोणते लेसन आहेत जिज्ञासा कारण आपण ऑलरेडी आय थिंक द डे बिफोर येस्टरडे आपण ओरल घेतली होती EVS ची येस त्यामधलेच लेसन आहेत का तुला की वेगळे आहेत माझ्याकडे तशी बुक नाही आणि म्हणून माझी बुक वेगळी आहे म्हणून माझी बुक मधले आहे वेगळे क्वेश्चन पण वेगळे असतात लेसन लेसन वेगळे आहे येस म्हणजे जे आपण EVS ला शिकवतो ते लेसन नाही आहेत का नो मॅम ओके Okay, first standard. Now pay attention. Shams horse cart. Horse cart म्हणजे काय सांगा मला रिद्धी यश आराध्या सांगा हॉर्स कार्ट म्हणजे घोडागाडी घोडागाडी तुम्ही पाहिले का कधी घोडागाडी यस टीचर तुम्ही पाहिले ओके यस टीचर ओके चला बघा इथे शॅम्स हॉर्स कार्ट म्हणजे श्यामची घोडागाडी बघा श्याम स्टार्टेड इन हिज हॉर्स कार्ट टू गो टू द फेअर श्याम त्याच्या घोडागाडीमध्ये बसून एका जत्रेला चालला होता ऑन द वे मधु अँड मीरा सेड कॅन वी कम मग रस्त्यातच त्याला मधु आणि मीरा भेटले ते त्याला म्हणाले आम्ही पण येऊ का तुझ्यासोबत ओ येस सेड श्याम श्याम म्हणाला हो नक्कीच या द डॉग सॉ देम ही आस्क्ड कॅन आय कम मग एका कुत्र्याने त्यांना पाहिलं त्याने सुद्धा विचारलं मी येऊ का तुमच्यासोबत मी येऊ शकतो का तुमच्यासोबत ओ येस सेड श्याम मग श्याम म्हणाला हो नक्कीच तू सुद्धा आमच्यासोबत येऊ शकतोस आणि तो कुत्रा घोडागाडीत बसला They were going through the fields. The peacock saw them and asked, Can I come to the fair? मग ते एका शेतातून चालले होते आणि तिथे एक छानसा मोर होता मोराने त्यांना पाहिलं आणि विचारलं मी पण तुमच्यासोबत जत्रेत येऊ का ओ येस सेड श्याम श्याम म्हणाला हो नक्कीच ये when they were crossing the river the frog asked can I come to the fair मग जेव्हा ते नदी पार करत होते नदी पार करत असताना त्यांना कोणी पाहिलं एका बेडकाने फ्रॉगने तो पण म्हणाला मी तुमच्यासोबत जत्रेला येऊ का ओ येस सेड ऑल ऑफ देम मग कार्टमध्ये असणारे सगळे म्हणाले हो नक्कीच तू येऊ शकतोस आमच्यासोबत श्याम सेड कम अँड सिट नियर मी मग श्याम काय म्हणाले ये आणि माझ्याजवळ बस बघा इथे बेडूक बसलाय श्याम जवळ येस they यस saw टीचर they saw the fair from a distance त्यांनी लांबूनच जत्रा पाहिली the peacock was so happy आणि ते बघून मोर तर खूपच खुश झाला it spread its feathers and started dancing टीचर आय विल त्याने कम्प्लीट ओके पिकॉकने काय केलं त्याचे पंख पसरवले आणि तो नाचू लागला बट वन फिदर टच द डॉग्स हिअर पण एक पीस कुत्र्याच्या कानाला लागलं ही sprang up and barked loudly पियुष त्याला कम्प्लीट ओके काय झालं कुत्र्याला वाटलं अरे काय झालं आणि तो जोरात भुंकला मधु वॉज फ्रायटन आणि कुत्र्याचं भुंकणं ऐकून मधु घाबरली मीरा फेल ऑन दी फ्रॉग आणि मीरा तर घाबरून बेडकाच्या अंगावर जाऊन पडली द फ्रॉग फेल ऑन दी हॉर्स आणि तो बेडूक उडला आणि कोणाच्या अंगावर पडला घोड्याच्या द हॉर्स वॉज सो फ्रायटन दॅट ही रॅन हेल्टर अँड स्केल्टर आणि तो घोडा
एवढा घाबरला की तो इकडे तिकडे कसा पण सैरावैरा पळू लागला. श्याम फेल ऑफ. आता घोडा पळाल्यामुळे श्याम पडला. देन मधु अँड मीरा ऑल्सो फेल ऑफ. मधु आणि मीरा पण खाली पडल्या. वन बाय वन ऑल ऑफ देम फेल ऑफ. एक एक करून सगळे पडले. द हॉर्स केप्ट रनिंग अँड स्टॉप्ड व्हेन इट रीच्ड नियर द फेअर. जो घोडा होता तो पळतच राहिला आणि जेव्हा तो जत्रेच्या जवळ पोचला तेव्हा तो थांबला. श्याम, मधु, मीरा, द डॉग, द पीकॉक अँड द फ्रॉग वेर ऑल पॅन्टिंग व्हेन दे रीच्ड. मग हे सगळे जेव्हा तिथे पोचले तेव्हा सगळे एकदम थकलेले होते. टिल देन द हॉर्स बिकेम क्वाईट अँड रिलॅक्स. आणि आता तिथे तोपर्यंत घोडासुद्धा शांत झाला होता. इन द इव्हनिंग दे रिटर्न हॅपीली इन द हॉर्स कार्ट. आणि संध्याकाळी जत्रेतून परत येताना ते शांतपणे घोडागाडीत बसून आले. घरी परतले. ओके, समजला लेसन? फर्स्ट स्टँडर्ड. Yes, teacher. रिद्धी, यश. Yes, okay. Now question answer time. Okay, here is a no question answers are there. One and many. Singular plural दिला बघा. One bird, many birds. One dog, many Dog. dogs. One horse, many Horse. Horse. horses. Horses. One feather, Many feathers. Many many feathers. feathers. One thing, Many things. Many things. one frog, Many frogs. many frogs. One peacock, Many peacocks. Many peacocks. Many many peacocks. peacocks. S लावायचा पुढे. हा. One field, Many fields. Many fields. many fields. One river, One many rivers. Many many rivers. rivers. Yes. One banana, Many bananas. Many many bananas. bananas. Very good. One room, Many rooms. Many rooms. many rooms. Many rooms. ओके ओके, चला मग फर्स्ट स्टँडर्ड लिहून काढा. आहे वन अँड मेनी. क्वेश्चन सॉरी, पेज नंबर 55 वर आहे. चला तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. रिद्धी, यश, आराध्या. ओके, सेकंड स्टँडर्डचा क्वेश्चन बी इज डन ना? येस. Yes, ma'am. ओके. Yes, teacher. नाव क्वेश्चन Yes, सी लिहाल teacher. तुम्ही. क्वेश्चन सी लिहू शकाल? त्यामध्ये फक्त कोण म्हणालाय ते लिहायचं आहे. Yes, ma'am. येस, लिहा चला क्वेश्चन सी. Okay, ma'am. येस. चला बाकीच्यांनी झाल्यावर सांगायचं आहे. पियुष कंप्लीटेड? पियुष Yes, teacher. ओके. आता थोडंसं रीडिंग घेणार आहे मी. ओके, एक कन्व्हर्सेशन आपण वाचणार आहोत.
ओके पियुष माईक ऑन कर. केलं टीचर. हां वाच. कन्व्हर्सेशन आहे वाचायचं. ओके. ओ JOHN जॉन. John. I fall, फाउंड. found a pencil. I ईशा. Isha. वाच वाच. ईशा इज इट युअर्स. Isha, is it yours? नंतर ईशा काय म्हणते. No, it is not me. माईन. Money. माईन माईन MI Mine. इज माईन. JOHN. जॉन. John. Amit is. It did not complete it. ओके. The इज दिस. in this इज दिस. pencil you are teacher. Amit येस आयशा व्हॉट हॅपन. Aisha complete. ओके. ओके Amit वाच. is the pencil you are. Amit, no, it's not. इट्स वाचायचं बेटा त्याला. इट्स It's not माईन. mine. John Son सोनू. Teacher Sonu ओके. is this pencil you are. Sonu येस. is माईन. it. It's इट्स माईन. mine. Thank thank you, थँक्यू. Johnny. जॉन. Thank you, Johnny. John. ओके व्हेरी गुड. व्हेरी गुड. ओके माईक बंद कर. आता सगळ्यांनी मला Thank you, teacher. दाखवा बुक्स. वेलकम. चला बुक्स दाखवा. पियुष तुझं बुक दाखव. चल पुस्तकात जे मॅच केलं ते पण दाखव पियुष. ओके. ओके तू वहीत पण लिहिलं. व्हेरी गुड. व्हेरी गुड. नेक्स्ट आहे आयशा. आयशा बुक दाखव बेटा. येस आयशा. ओके आराध्या. Yes, teacher. आय वॉन्टेड टू सी द बुक आयशा. Teacher Aishaचा मिस्टेक आराध्या. झालाय. ओके फाईन. यू कॅन चेंज. आराध्या. Okay, teacher.
जिज्ञासा, Yes, teacher. show me the book बेटा. ओके. जिज्ञासा, तुम्हाला तुझं EVSचं बुक दाखवशील का? टेक्स्ट बुक. Yes, teacher. हां. आय एम वेटिंग. शो मी. हां, फर्स्ट. ओके. ती माझी बुक आणि आहे. आणि एकदा ओपन कर, एखादा लेसन दाखव मला. पुढचं दाखव. येस, वी हॅव दिस ऑल्सो. हे पण आहे आपल्याकडे. यामध्ये काय आहे माहिती आहे? लेसन सेम आहे, फक्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नाही दिली गेलेली. तुझ्याकडे वर्कबुक आहे का? No, ma'am, हेच textbook. हेच आहे ना? टेक्स्ट बुक आणि वर्कबुक एकच आहे. ओके, आपल्याकडे हे पण आहे. मग जेव्हा आता तुला याच्यातले कोणकोणते लेसन आहेत मला सांग. Teacher. येस आयशा. जिज्ञासा, लेसन सांग आता या एक्झामला कोणकोणते आहेत. टीचर मी कन्फ्यूज होते. काय झालं कन्फ्यूज व्हायला आयशा? काय प्रॉब्लेम आहे मला विचार. सारांश, ऑफ करना है कॅमेरा. टीचर तो बी वाला मला समजलं नाही म्हणून मी कन्फ्यूज होते. बी वाल्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला? नेम्स लिहायचे आहेत ना. ओके ओके जिज्ञासा. नाव टुमॉरो वी आर नॉट हॅव्हिंग द क्लासेस ना. नेक्स्ट टाईम EVSला तुझा पण घेतलं जाईल. मला लक्षात द्यायचं आहे की तुझं सिलेबस डिफरंट आहे. ओके. आयशा, सी. येस काय टीचर. विचारलं इथे? टू नेम्स ऑफ पर्सन. टू नेम्स ऑफ पर्सन कोण कोण आहे याच्यात? 2 नावं लिहायची. अर्जुन आणि अजून एक द्रोणाचार्य. ओके, समजलं आयशा? बघ, भेटली येस मी 2 टीचर. नावं आपल्याला. पटकन मार्क करून घे तू. घेतलं. नंतर काय विचारलंय? नेम ऑफ द स्पोर्ट. स्पोर्ट कोणता आहे ते? काय खेळतात ते लोक? काय शिकवलं जाते त्यांना? आर्चरी. काय शिकवलं जाते? आर्चरी. ही बघ इथे पहिल्या पॅरेग्राफमध्ये हा शब्द. ओके आयशा, गॉट बेटा? येस टीचर. हां. थर्ड काय आहे आपलं? नेम्स ऑफ 2 थिंग्स. कोणत्याही 2 गोष्टींची नावं सांगायची आहेत. मग याच्यात कोणत्या गोष्टींची नावं आलीत आपण घेऊया. बो अँड ॲरो घेऊया. येस, दिस वन. बो आणि ॲरो. भेटले? येस. केलं मार्क आयशा? येस. हां. नंतर काय विचारलं आपल्याला? शेवटचा प्रश्न काय? नेम्स ऑफ 3 थिंग्स सीन इन द नेचर. म्हणजे नेचरमध्ये दिसणाऱ्या 3 गोष्टी. मग त्यामध्ये आपण काय काय सांगू शकतो? ओके. ब्रांचेस, ट्री, देन स्काय. ओके, नो नो, ब्रांचेस आणि ट्री करण्यापेक्षा इथेच सगळे आहेत शब्द. थांबा, बघा इथे बीम रिप्लायमध्ये स्काय, क्लाउड्स, सन. ओके आयशा, डन. केलं मार्क आयशा? नो टीचर. भीम रिप्लायमध्ये आहे बघ. या चित्राच्या खाली खाली जा. त्यामध्ये भीम रिप्लायड, द स्काय, क्लाउड अँड सन. त्या ठिकाणा मार्क करायचं.
सन याचे स्पेलिंग तर लिहायचं नाही अशा. शेवटचं उत्तर काय आहे? टीचर हा अभ्यास कुणला आहे? इंग्लिश मीडियममध्ये आहे. मला आयशा बघ आता मी स्पेलिंग पण लिहून दिलं तुला. येस टीचर. ओके लिहिलं? रब करू का? आयशा टीचर तुमचा आवाज नाही येत. स्पेलिंग्स लिहिल्या? येस स्पेलिंग्स लिहिल्या आयशा? येस टीचर. ओके मग आता काही कन्फ्युजन सगळं क्लिअर झालं? येस टीचर. ओके चला आता सगळ्यांनी क्लास लीव करा. वी आर गोइंग टू स्टॉप ओव्हर हिअर. बाय बाय बाय. टीचर. टीचर. बाय. वेलकम. बाय. बाय बाय बाय. टीचर. बाय. बाय बाय. बाय टीचर. बाय.